फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 15 मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रुपाली तानाजी भाडळे पाटील यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून उरुळी देवाची निवडणुकीत उतरण्याचा मनोदय का आहे त्याबाबत जाणून घेतले तेव्हा त्यांनी या भागातील महिलांसाठी काम करण्याचे आश्वासन दिले। तसेच सरपंच असताना राहिलेली कामे पूर्ण करायची आहेत असेही सांगितले। फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही जी नगर परिषद आहे, पहिल्यांदाच मला वाटतं इथं इलेक्शन होतंय, निवडणूक होती। पूर्वी ग्रामपंचायत होती। तर उत्साह आम्ही पाहतोय का खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्साह दिसतोय। महिलांना पण आरक्षणाचा फायदा मिळतोय या ठिकाणी। तर आपला या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा काय उद्देश आहे आणि आपण काय मनोदय धरलेला आहे का इथं विकास कामं कोणती करायची त्या बाबतीत आपण थोडंसं सांगा। नमस्ते। माझा वैयक्तिक उद्देश काहीच नाहीये उभं राहण्याचा। मला आणि मी सर्वस्वी हा निर्णय मी नाही घेतलेला इलेक्शन मध्ये उभं राहण्याचा। माझा हा निर्णय गावकऱ्यांनी, माझ्या मागे असणारी माझी सर्व लॉबी, माझे कार्यकर्ते आणि पूर्ण फॅमिली कुटुंब याबरोबरच गावचं सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर याचा मागचा उद्देश काय असणार आहे की गावाचं सर्वतोपरी सगळ्या बाजूनी सर्वतोपरी आपल्याला विकास हवाय, त्यासाठी आपण उभं राहिलोय। महिलांचे प्रश्न असतील काय असतील त्यासाठी। महिलांसाठी आपल्याला कोणते प्रश्न या भागामध्ये दिसलेत त्याच्यावर आपण काय सांगा। आता सांगू का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक क्षेत्राची मी पहिल्यापासून आवड आहे, मी करतेच। सरपंच पदाचा काळ जो झाला त्यानंतर जे दिसलं त्या म्हणजे आणि आताही प्रचाराची मला दिसलं तर महिलांना आपल्या उरुळीमध्ये रोजगार हवाय। थोडासा शहराच्या भागापासून जवळ असलेला माझा हा घटक आहे म्हणजे देवाची उरुळी, थोडासा ग्रामीण आणि भरपूर थोडा जास्त ग्रामीण आणि थोडासा शहरी भाग, याच्यामध्ये थोड्याशा सुविधा महिलांना मिळताना कुठं रोजगार कुठं काय यासाठी त्यांना आपलं संधी हवी आहे किंवा त्यांना रोजगार हवेत, त्यासाठी आपण काम तर करतोय आणि करतच राहणार आहे। आपली इंद्रधनुष्य फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये पण आपण कार्यरत आहे, आता त्यांचं काम करतोच आहे। पण महिलांच्या ज्या समस्या आहेत म्हणजे नॉर्मल कुठं काय बाबा घरगुती समस्या असतील कुठं काय असतील त्यांना एक काहीतरी एक म्हणतात ना सपोज पाठिंबा किंवा बाबा नेतृत्व असं काहीतरी नेतृत्व त्यांना पाहिजे। या भागामध्ये जे काही महिला आहेत ते सगळं पाहिजे। आज भाजपने तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि भाजपने तुम्हाला तिकीट पण दिलेलं आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचंच वातावरण आहे। तर भाजप पक्षासाठी आणि या नागरिकांसाठी आपण जे काही 5 वर्ष पुढचे मिळणार आहेत त्यासाठी कशी देणार आहात। आपण संसारी दिसताय, कुटुंबाची पण जबाबदारी आहे, ती जबाबदारी सांभाळून आपण हे काम कसं करणार। कुटुंबाची जबाबदारी ही माझी पहिली प्रायोरिटी आहे, ती मी ना करू शकत नाही। पण त्याचबरोबर समाजाची जबाबदारी, कारण जबाबदारीने लोक आपल्याला मतदान करणार आहेत आणि जबाबदारीने लोकांनी मतदान करावं अशी आपली अपेक्षा राहणारच आहे। लोकांच्या जर अपेक्षा आपल्याकडून असतील, परिवर्तन करायचंय आपल्याला, त्यांचे छोटे छोटे कामासाठी ते आपल्याला संधी देणार असतील तर पूर्ण वेळ त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे। पण त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं हेही माझं कर्तव्य आहे। आपण नागरिकांना काय आवाहन कराल आता या निवडणुकीच्या संदर्भात। एकच सांगते, जर दिल्लीत बीजेपी आहे, महाराष्ट्रात बीजेपी आहे तर मग आपल्या उरुळीत का नको। मतदारांना काय आवाहन कराल। भरघोस मताने 20 तारखेला येणारं इलेक्शन आहे, कुणीही मत वायाला घालवू नका। एक तुमचं मत आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि प्रत्येकांना मी हेच आवाहन करेल मतदारांना की तुमचा मतरूपी आशीर्वाद आम्हाला मिळावा। आणि वेल एज्युकेटेड आहेत आता त्यांचं तेही बोलतीलच, पण तुमच्या समस्या वगैरे काय असतील त्यासाठी तर बीजेपी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे आणि जेवढं पाहिजे त्या ताकदीनं भरपूर फंड्स वगैरे असतील काय ते आपण गावात आणणारच आहे आणि काम हे करणारच आहे। या होत्या रुपाली भाडळे, भारतीय जनता पार्टीने त्यांना महिला गटातून तिकीट दिलेलं आहे। पाहूया जनता त्यांच्या मागे कशी उभी राहते। येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे आणि 21 तारखेला निकाल आहे। हा गुलाल यांच्यावर कसा नागरिकांच्या हातून पडतोय ते आपण लवकरच पाहणार आहोत। दिवस राहिलेले 4। टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।